विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये लव जिहादशी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय। मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या फोटोत अर्धा चेहरा करीना कपूरचा आणि उरलेला अर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय। विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा दुर्गा वाहिनीने लव जिहाद विरोधात मोहीम छेडली। मुस्लिम तरुणांशी लग्न करून गेलेल्या महिलांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची ही मोहीम आहे। याला घर वापसी असंच नाव देण्यात आलंय। हिमालय ध्वनीच्या या कव्हर पेजमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। हिमालय ध्वनीमध्ये वादग्रस्त फोटो छापण्यात आलेला आहे। त्यात अर्धा चेहरा करीना कपूरचा तर अर्धा चेहरा हा बुरख्याने झाकण्यात आलेला आहे। लव जिहाद विरोधात ही कव्हर स्टोरी आहे। दुर्गा वाहिनीच्या उपक्रमाबाबतचा हा लेख आहे। हिमालय ध्वनी हे विश्व हिंदू परिषदेचं नियतकालिक आहे आणि त्यात त्याच्या कव्हर पेजवर हा फोटो छापण्यात आलाय। विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी या नियतकालिकामध्ये लव जिहादशी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय। मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या फोटोत अर्धा चेहरा करीना कपूरचा आणि अर्धा भाग हा बुरख्याने झाकलेला आहे। विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा आहे दुर्गा वाहिनी यांनी लव जिहाद विरोधात मोहीम छेडली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राम शिंदे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। राम, काय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? या विरोधात आता राग सुद्धा निर्माण होऊ शकतो काही लोकांमध्ये? बिलकुल, संसदेमध्येच हा प्रश्न उपस्थित झाला होता। लव जिहादवर चर्चा सुद्धा झाली होती, वादंग निर्माण झाला होता, वादळ निर्माण झालं होतं आणि त्यामध्ये आता आणखी भर पडलेले आहे। विश्व हिंदू परिषदेचं हिमाचल मॅगझिन जे आहे, तर या मॅगझिन मध्येच अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे। करीना कपूरचा अर्धा चेहरा जो आहे तो बुरख्यामध्ये आहे ना, अर्धा चेहरा जो तो हिंदू धर्मातील महिला म्हणून दाखवण्यात आलेला आहे। यावरून घर वापसी नाव देण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाला। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संसदेमध्ये या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संसदेमध्ये गोंधळ झाला होता। आणखी वादाची ठिणगी पडणार आहे। विश्व हिंदू परिषदेने आपला अजेंडा काय आहे तो स्पष्ट केलेला आहे या माध्यमातून। धन्यवाद राम या संपूर्ण माहितीबद्दल। सुरुवात करतो एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने। विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी या नियतकालिकामध्ये लव जिहादशी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय। मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करीना कपूरचा आणि उरलेला अर्धा चेहरा हा जो काही भाग दिसतोय तो बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय। विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा दुर्गा वाहिनीनं लव जिहाद विरोधात मोहीम छेडली आहे। मुस्लिम तरुणांशी लग्न करून गेलेल्या महिलांना पुन्हा हिंदू धर्मात येण्याची ही मोहीम आहे। याला घर वापसी असंच नाव देण्यात आलंय। हिमालय ध्वनीच्या या कव्हर पेजमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। किसी पत्रिका ने, जिसका संबंध विश्व हिंदू परिषद से बताया गया है, करीना कपूर के विवाह के फोटो छाप करके और अपना कोई मंतव्य लव जिहाद के बारे में दिया है। भारत में अभिव्यक्ति की स्वतंत्रता की बात बार बार मीडिया सारे सेकुलरिस्ट करते हैं। उस पत्रिका ने क्या विषय दिया है इसको बिना पढ़े उस पर कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा, लेकिन उस पत्रिका ने जो कुछ भी दिया है उसके बारे में अगर करीना कपूर को कोई आपत्ति है तो न्यायालय के दरवाजे खुले हुए हैं, या सेकुलरिस्टों की कोई अगर आपत्ति है तो न्यायालय के दरवाजे खुले हुए हैं। तर आपण बघतोय की लव जिहाद विरोधात ही एक कव्हर स्टोरी आहे आणि पुन्हा एकदा कुठेतरी लव जिहादचा मुद्दा आणि हा जो वाद आहे हा चिघळण्याची शक्यता आहे। करीना कपूर सारख्या अतिशय नोन फेस असलेल्या अभिनेत्रीचा या ज्या तऱ्हेनं हिमालय ध्वनीवरती चेहरा वापरण्यात आलेला आहे, आता पुन्हा एकदा वाद उफाळतो की काय असंच वाटतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।